कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला नाही आईला चुकीचं सिद्ध करायचं, मला नको आहे आई हरलेली। जर मी आई सोबत बोलू शकणार नाहीये तर काय गरज आहे या सगळ्याची? खूप त्रास होतो ना आदित्य? आदित्य, आता तुझी जी अवस्था झाली ना तीच अवस्था अहिल्याची पण झाली। शांत शांत। मला खरंच खूप त्रास होतोय, मला नको हे सगळं, मला काही नको। आदित्य, तुला एक गोष्ट सांगू, तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे। तुला काय वाटतं, तुला एकट्यालाच त्रास होतोय? पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी। आदित्य, तू आणि प्रीतम जेव्हा शाळेत जात होतात त्यावेळेला प्रीतमचं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं, तेव्हा त्या मुलांना जाऊन तू मारलं होतंस। हे जेव्हा अहिल्याला कळलं त्यावेळेला ती शाळेत आली होती आणि सगळ्यांसमोर तुझ्या अंगावरती हात उचलला होता। खूप वाईट वाटलं होतं ना तुला? तुला एक गोष्ट माहित नसेल, त्यावेळेला घरी आल्यानंतर रात्री तिने जो हात तुझ्या अंगावर उचलला होता त्या हातावरती तू हात लाल होईपर्यंत छड्या मारून घेतल्या होत्या। बाबा, सिरियसली मला काहीच माहित नव्हतं। तो जेव्हा अहिल्याशी खोटं बोलून ऍड शूट मध्ये काम केलं होतंस त्यावेळेला तुझ्याशी आबोला धरला होता तिने, पण तेव्हा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटलं होतं। शांतपणे विचार कर, तुझ्या आईसाठी तू काय आहेस आणि मग ठरव तुला नक्की काय हवंय। मला काही नकोय, सगळं काही नको। मला फक्त माझी आई हवी, तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं, तिच्या तोंडून आदित्य असे हा काय घ्यायचे, बस मला बाकी काही नको, काहीच नको। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।